तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। मुलाखत उमेदवाराची, निर्णय जनतेचा। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आज होऊ घातलेल्या नगर निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व अपक्ष यांच्या वतीनं आमचं संयुक्त विद्यमाने 4 जणांचं पॅनेल उभं केलेलं आहे। पहिला व गटातनं सिद्धीताई सचिन पिसे आहेत। पहिला सर्वसाधारण महिला गटातनं रेखाताई अविनाश भगत आहेत। सर्वसाधारण क गटातनं शिशिर शरद जाधव उभे आहेत आणि सर्वसाधारण ड गटातनं शैलेश सतीशराव देशपांडे उभे आहेत। सिद्धी सचिन पिसे, रेखाताई अविनाश भगत आणि शिशिर शरद जाधव या तिघांचं चिन्ह घड्याळ आहे आणि शैलेश सतीश देशपांडे यांचं चिन्ह टेबल आहे। अशा पद्धतीनं आम्ही ह्या होऊ घातलेल्या निवडणुकीला आमचं 4 जणांचं पॅनेल करून सामोरं जात आहोत। मी माझ्या 10 वर्षापूर्वी मी या मतदारसंघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्यावेळेच्या समस्या आणि आत्ताच्या समस्या याच्यामध्ये भरपूर अंतर आहे। त्यावेळेला माझ्या मिसेस जेव्हा तिथं नगरसेविका होत्या तेव्हा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं पाण्याची टाकी बांधली गेली। त्या पाण्याच्या टाकीचं पाणी आज तो भाग पितोय, परंतु विस्तारित भागामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळं पाणी पुरवठा कमी दाबानं होतोय, कमी वेळेकरता होतोय, महिलांची कुतंबना होती। त्यामुळं 10 वर्ष जे नगरसेवक होते त्यांनी हा विषय हाताळला नाही की पाणी आपल्याला लोकसंख्या वाढल्यामुळं लोकांना पाण्याचा त्रास होणार आहे, त्याचा विचार करून त्यांनी काही नियोजन केलं नाही। त्यामुळं महिलांना आत्ता अपुऱ्या पाणी पुरवठ्याला तोंड द्यावं लागते आणि अमरनगर वगैरे जो भाग आहे त्या भागात सगळ्या महिलांच्याकडे मी फिरलो, सगळ्या भागातनं सगळ्या महिलांची ही तक्रार आहे। कचरा उठवला गाडी वेळेवर येत नाही, आठवड्यातनं एकदा गाडी येते। आता तुम्हाला 4 गाड्या ज्यादा विकत घ्यायला काय जाते त्यांनी ते नियोजन केलेलं नाही। त्यामुळे कचऱ्याचे ढीग तसेच आहेत। रस्ता करायचा, त्याच्यामध्ये कमिशन खायचं, आणखी निघून जायचं, एवढा एक कलमी कार्यक्रम नगरसेवकाचा आहे। त्यामुळं खऱ्याखुऱ्या अर्थानं या विस्तारित भागाचा जर विकास व्हायचा असेल तर परिवर्तन घडवलं पाहिजे ही माझी भूमिका घेऊन मी मतदारांच्या समोर गेलोय आणि मला गेल्या 10 दिवसामध्ये जो काय प्रतिसाद मतदारांचा दिसला तो बघता समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्या सायराबारा करत फिरतायत। काय तर कारण सांग, काय इकडं पक्ष सांग आणि काय सांग, त्यांना कुठलाही आधार नाही, जनाधार त्यांचा सुटलेला आहे। त्यामुळं ते घाबरलेले आहेत आणि तुम्हाला ते घाबरलेले आहेत हे तुम्हाला 16 तारखेच्या निकालावर दिसून येईल। आमचं हे पॅनेल तरुण पॅनेल आहे, ज्याला सेवेची संधी देणारा नागरिक मतदार आणि प्रचंड बहुमतानं हे पॅनेल निवडून येणार आहे। एवढंच मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो।